नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिहोनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हवीस्वामी महाविद्यालय उदगीर। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA फर्स्ट इयरचा इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स परिचय राजकीय संकल्पनांचा या पेपरमधील पहिलं प्रकरण जे आहे स्वातंत्र्य, समता आणि न्याय यातील समता ही संकल्पना समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, इक्वॅलिटी किंवा समता ही जी संकल्पना आहे ती काय आहे आणि एकदा का आपण समता ही संकल्पना समजून घेतली, स्वातंत्र्य आपण पाहिलेलं आहे, बंधनाचा अभाव इथून सुरुवात झालेली संकल्पना उचित बंधनांपर्यंत जाते। जे स्वातंत्र्याचे दोन दृष्टिकोन आपण पाहिले, नकारात्मक आणि सकारात्मक, आणि मग इसाया बर्लिननी स्वातंत्र्याबद्दलची काय मतं मांडलेली आहेत। राज्य फक्त नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करू शकते, पण सकारात्मक स्वातंत्र्य जे काही आहे ते व्यक्तीच्या चारित्र्यावर, व्यक्तीच्या सर्वगुण संपन्नतेवर अवलंबून आहे। त्यामुळं त्यामध्ये राज्य काही करू शकत नाही, ही जी बाब बर्लिननी मांडलेली आहे। आणि मग त्यावर CB मॅकफर्सननी कशा पद्धतीने टीका केली हाही भाग आपण पाहिलेला आहे। तर आज आपण पाहणार आहोत की समता म्हणजे काय, समता म्हणजे इक्वॅलिटी आहे का, इक्विटी आहे, इक्वॅलिटी आणि इक्विटीमध्ये काय फरक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। कारण समता म्हणजे अशी इक्वॅलिटी नाही, तर संधीची समानता या अर्थाने ती आलेली आहे। आणि मग भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये ती आपल्याला पाहायला मिळते। तर या समतेची काय व्याख्या आहे, तर समतेची व्याख्या आपण पाहणार आहोत। समता म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांचे समान समाधान करण्याचा अधिकार आणि आपल्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याच्या समान संधी म्हणजे समता होय, अशी राफेल यांनी समतेची केलेली व्याख्या आहे। तर ही व्याख्या आपण समजून घेतली। राफेल काय म्हणत आहेत, तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांचे समान समाधान करण्याचा अधिकार आणि आपल्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याच्या समान संधी म्हणजे समता होय, ही राफेलनी केलेली व्याख्या आहे। तर दुसरी व्याख्या आहे हेरॉल्ड लास्कीनी केलेली आहे। हेरॉल्ड लास्की असं म्हणतात की समता ही मूलतः समतोलन प्रक्रिया आहे। समतोलन प्रक्रिया आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग समतोलन प्रक्रिया म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे वरील व्याख्येवरून आपणास समता या संकल्पनेचं आकलन होते। व्यक्तीच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात। या एकरेशीय समाज निर्मितीची संकल्पना अपेक्षित असते। यामध्ये असा समाज जो की समताधिष्ठित समाज जो की एकरेशीय आहे असा अपेक्षित असतो। लास्कीच्या मते जोपर्यंत समाजात व्यक्तीला विशेष अधिकार मिळत राहतील तोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही। जेव्हा जात, जन्म, धर्म, भाषा, वंश, संपत्ती, वर्ण याच्या आधारे समाजातील व्यक्तीला जे विशेष अधिकार दिले जातात ते विशेष अधिकार नष्ट करणे आवश्यक असते। लास्कीच्या या मताच्या संदर्भात भारताच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास भारतात जे आरक्षणाचे अधिकार दिले आहेत त्यावरून वरवर पाहता समता प्रस्थापित होईल का असा प्रश्न निर्माण होतो। पण आरक्षणाची तरतूद ही सकारात्मक भेदाभेद या अर्थाने समजून घेणे इष्ट ठरेल। जो समाजाचा दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक आहे तो समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक वर्षापासून वंचित राहिलेला आहे। आणि मग अशांना काही विशेष अधिकार देऊन समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे हा अंतिम हेतू आहे। राज्यशास्त्रातील विविध विचारवंतांकडून समतेचे वेगवेगळे प्रकार सांगितले गेलेले आहेत आणि म्हणून मग आपण वंचितांना हे देण्यासाठी अलीकडं सच्चर कमिशनने मुस्लिम अल्पसंख्याकांना कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबद्दलची भूमिका त्यामध्ये मांडलेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आहे। सुप्रीम कोर्ट त्यावर काय निकाल देईल हाही आपल्या समोरचा प्रश्न आहे। या सर्व अंगांनी समता आपण समजून घेतली पाहिजे। समतेचे प्रकार 4 सांगितलेली आहेत। त्यामध्ये कायदेशीर समता आहे, म्हणजे कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ, यामध्ये कायदेशीर समता, इक्वॅलिटी ऑफ लॉ या अर्थाने कायदेशीर समता अपेक्षित असते। समाजात कायदा आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर प्रस्थापित करणे हे कायद्याच्या राज्यात गर्भित आहे। प्रत्येकास समान स्वातंत्र्य व स्वातंत्र्याची हमी, कायद्यापुढे समानता
यामध्ये अपेक्षित आहे. कायद्याच्या समानतेत दोन गोष्टी अंतर्भूत आहेत. एक म्हणजे कायद्यापुढे समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि दुसरे म्हणजे कायद्याचे समान संरक्षण, इक्वॅलिटी, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. जे कोणत्याही नागरिकास त्याचा धर्म, जात, प्रांत, भाषा, वंश इत्यादीवरून या दोन्हीपासून वंचित ठेवता येणार नाही, हे यामध्ये अपेक्षित आहे. याला आपण कायदेशीर समता असं म्हणतो. तर दुसरा प्रकार आहे राजकीय समता. लोकशाही, आधुनिक लोकशाहीच्या प्रस्थापनेने नागरिकांना राजकीय अधिकार बहाल केलेले आहेत. एक व्यक्ती, एक मूल्य, एक मत, वन मॅन, वन व्हॅल्यू, वन वोट, ही जी संकल्पना आहे ही आधुनिक लोकशाहीत सर्व राष्ट्रांनी स्वीकारलेलं तत्व आहे. मतदानाचा अधिकार, निवडणुकीस उभं राहण्याचा अधिकार, राजकीय पक्ष स्थापन करण्याचा व प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आदी राजकीय अधिकारामुळे राजकीय समता निर्माण होत असते. तर ही राजकीय समता सर्व ठिकाणी अशा पद्धतीने निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे समतेचा तो आहे आर्थिक समता. रुसोच्या म्हणण्याप्रमाणे राज्यातील कोणताही नागरिक इतका श्रीमंत नको की तो इतरांना विकत घेईल आणि कोणताही नागरिक इतका गरीब नको की तो स्वतःला विकणे त्याला भाग पडेल. परिणामी संपत्तीचे वितरण करताना हे दोन्हीही अतिरेक टाळले जातील याची खबरदारी राज्याने घ्यावी. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आर्थिक गरजा भागविता येतील या प्रमाणात संपत्तीचे उत्पादन, साधनाचे वितरण व्हायला हवे. आर्थिक समता हा लोकशाहीचा महत्वाचा आधार आहे. आर्थिक समता नसेल तर राजकीय आणि नागरिक समतेला महत्व राहत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा समतेचा चौथा जो प्रकार आहे तो सामाजिक समतेचा आहे आणि हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राजकीय लोकशाही बरोबरच राज्यामध्ये सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. समाजातील कोणत्याही व्यक्तीस त्याच्या जात, धर्म, प्रांत, भाषा, वंश इत्यादीवरून सार्वजनिक जीवनाचे कोणते अधिकार व समान संधी नाकारण्यात येऊ नये. भारतीय घटनेतील अस्पृश्यता निवारणाची तरतूद म्हणजे घटनेची कलम 17 जे आहे ते किंवा पदव्याची समाप्ती 18 जे कलम आहे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पडलेले एक महत्वाचे पाऊल आहे. भारतात आज अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि म्हणून या अर्थाने आपण समता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि समता आणि स्वातंत्र्य हे एकमेकाच्या विरोधी नाहीत, तर ते एकमेकाला पूरक आहेत. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग हे समजल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यावर MCQ कशा पद्धतीने येतील. आणि तर पहिला प्रश्न आहे, राज्यशास्त्रात डॅश डॅश शतकापासून समता ही संकल्पना अभ्यासली जाऊ लागली. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे 18व्या शतकात. राज्यशास्त्रात 18व्या शतकापासून समता ही संकल्पना अभ्यासली जाऊ लागली. हे 18वं शतक आपण बरोबर केलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात डॅश डॅश स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात सर्व लोक समान आहेत या तत्वाचा पुरस्कार केला पाहिजे. नुसतंच गेला आलेला आहे, प्रिंट मिस्टेक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका. अमेरिकेमध्ये केला गेलेला आहे अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेत कलम डॅश डॅशमध्ये समतेचा अधिकार आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ, 14 ते 18 कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समतेच्या अधिकाराचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरुद्ध समतेच्या प्रस्थापनेसाठी डॅश डॅश यांनी लढा दिला. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये कोण लढा दिला. तर पर्याय जर आपण बारकाईने वाचून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल मार्टिन लुथर किंग नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला हे 27 वर्ष तुरुंगात होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या विरोधामध्ये लढा देत असताना त्यांनी जो संघर्ष केला तो अत्यंत अंगावर शहारी आणणारा संघर्ष आहे. जेलर कशा पद्धतीने वागणूक देत होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. डॅश डॅश यांनी नैसर्गिक समतेचा पुरस्कार केला. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन लॉक. जॉन लॉकने नैसर्गिक समतेचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश यांनी नैसर्गिक समतेच्या आधारावर गुलामगिरीचे समर्थन केले. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे अरिस्टॉटल. नैसर्गिक असमानतेच्या आधारावर गुलामगिरीचे समर्थन अरिस्टॉटलने केलेलं आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. स्वातंत्र्य आणि समता परस्पर विरोधी आहेत हे मत कोणाचे? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे एफ ए हाईक ब. एफ ए हाईकने स्वातंत्र्य आणि समता परस्पर विरोधी आहेत असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी ग्रंथाचे लेखक कोण? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ हाईक. हाईक हेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. स्वातंत्र्य आणि समता परस्पर पूरक असतात हा विचार मांडणारे विचारवंत कोण? मग यामध्ये विचारवंताची नावं दिलेली आहेत. एक आहे एच.आर. टॉनी, 2 आहे लास्की, 3 आहे सी.बी. मॅकफर्सन आणि 4 आहे लॉर्ड ॲक्टन. आणि पर्याय 1 अ आहे 1 व 2, पर्याय ब आहे 2, 3 व 4 आणि पर्याय क आहे 1, 2, 3 आणि पर्याय ड आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क 1, 2, 3. एच.आर. टॉनी यांनी म्हटलेलं आहे समता आणि स्वातंत्र्य आणि समता परस्पर पूरक आहेत. लास्कीने म्हटलं आहे, सी.बी. मॅकफर्सननं म्हटलेलं आहे. म्हणून हे 3 विचारवंत ही असलेला पर्याय आहे पर्याय क. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. समता म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच आहे. तर हे मत कोणाचं आहे? डी टॉकव्हिल हे याचं उत्तर आहे. डी टॉकव्हिल यांचं हे मत आहे. समता म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच आहे. तरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. लॉर्ड ब्राईसने समतेचे किती प्रकार सांगितलेले आहेत? आणि विद्यार्थी लॉर्ड ब्राईसने समतेचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. लास्की यांनी समतेचे कोणते 2 प्रकार सांगितले? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे लास्कींनी राजकीय आणि आर्थिक समता अशी 2 प्रकार सांगितलेली आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करायचं आहे आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.